आणि संजय राऊत यांच्या संदर्भातली जी सुनावणी आहे ती तिकडे कोर्टामध्ये सुरू झालेली आहे। आताची मोठी बातमी आहे, संजय राऊत यांच्या रिमांडसाठी कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी हे राऊतांसाठी युक्तिवाद करणार आहेत। न्यायमूर्ती MG देशपांडे यांच्या समोर ही सुनावणी होतीये। संजय राऊत यांच्या रिमांडसाठी कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे। अशोक मुंदर्गी राऊतांसाठी युक्तिवाद करतायत। न्यायमूर्ती MG देशपांडे यांच्या समोर ही सुनावणी होतीये। आताची मोठी बातमी, संजय राऊत यांना जामीन मिळणार की त्यांना पुन्हा एकदा ईडीची कोठडी मिळणार, या संदर्भातला निकाल अगदी काही मिनिटांमध्ये अपेक्षित आहे। त्या संदर्भातली सुनावणी आता कोर्टामध्ये सुरू झालेली आहे। संजय राऊत यांच्या रिमांडसाठी कोर्टामध्ये आता सुनावणी सुरू झालेली आहे। त्यांना जामीन मिळणार की कोठडी, कोर्टामध्ये त्या संदर्भातला निकाल अगदी काही मिनिटांमध्ये अपेक्षित आहे। न्यायमूर्ती MG देशपांडे यांच्या समोर ही सुनावणी होतीये। संजय राऊत यांच्या रिमांडसाठी कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू झालेली आहे। त्यामुळे संजय राऊत यांना जामीन मिळतो की रिमांड त्यांना पुन्हा एकदा ईडीच्या कोठडीमध्ये हलवलं जात आहे, त्या संदर्भातला निकाल अगदी काही मिनिटांमध्ये अपेक्षित आहे। काही वेळापूर्वीच त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आता सुनावणी सुरू झालेली आहे। गणेश ठाकूर या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। गणेश, सुनावणी सुरू झालेली आहे। हो, सुनावणी सुरू झालेली आहे, पण कोणत्याही पत्रकारांना किंवा इतर व्यक्तींना कोर्टानं कोर्ट रूमच्या आत येण्याला परवानगी दिलेली नाही। क्लोज रूम किंवा क्लोज डोअरच्या आत ही पूर्ण आजची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यानंतर कळू शकेल की कोर्टामध्ये ईडीकडनं काय युक्तिवाद केला गेला ते। आता रिमांड रिपोर्ट समोर ठेवली गेली आहे आणि कोर्टासमोर रिमांड मागितली जाते असं कळतंय। संजय राऊत यांची ईडी कस्टडी मागितली गेली ईडीकडनं असं कळतंय आणि जे माझे सहकारी अमय राणे इनपुट देत आहेत त्यांना कोर्टरूम नंबर 16 न्यायाधीश MG देशपांडे यांच्यासमोर ईडीनं रिमांडसाठी हजर केलं आहे। यात कोर्टासमोर पत्राचार प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे। या कोर्टात हजर राहण्यासाठी विशेष कोर्टाकडनं परवानगी घेण्यात आली। 54 नंबर कोर्ट न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या नाहरकत प्रमाणपत्र मिळावं म्हणून संजय राऊत यांनी कोर्टात त्यांना हजर केलं गेलं आहे। आजच्या ही सुनावणीमध्ये ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी हे संजय राऊत यांच्यासाठी युक्तिवाद करतायत, तर ईडीकडून हितेन वेणेगावकर युक्तिवाद करणार आहेत। युक्तिवाद तर सुरुवात झालेली आहे। युक्तिवादामध्ये ईडीनं आपल्या बाजूनं रिमांड मागितली गेली आहे। ईडीचं म्हणणं आहे की आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, काही पैशांचा व्यवहारासंदर्भातचा उल्लेख ईडीनं आपल्या रिमांड रिपोर्टमध्ये केला आहे। पत्राचाळमध्ये जो घोटाळा सगळा झाला, ज्या बिल्डर्सकडनं पैसे घेतले गेले आणि पैसे FSI दुसऱ्या बिल्डर्सला दिले गेले होते, त्या पैशांचा व्यवहार प्रवीण राऊत यांनी केला होता। 50 कोटी रुपये प्रवीण राऊत यांना लिटिगेशनच्या वेळेला दिले गेले होते आणि ह्या 50 कोटीमधली मोठी रक्कम वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये दिल्या गेल्या, पाठवल्या गेल्या आणि त्या बँक अकाउंटच्या माध्यमातून लेअर वाईज वेगवेगळ्या कंपनींच्या अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर केले आणि नंतर एंड बेनिफिशरी याचा जो खरा ज्याला फायदा झाला या पैशांचा ते लोक गणेश थोडंसं थांबतो। प्रवीण राऊत यांच्याकडून वर्षा राऊतांना 1 कोटी रुपये दिले गेले। वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत। ईडीकडून कोर्टामध्ये या संदर्भातला युक्तिवाद सुरू आहे। या घडीची मोठी अपडेट आहे, प्रवीण राऊतांकडून वर्षा राऊत यांना 1 कोटी रुपये पाठवले गेले असं ईडीनं म्हटलेलं आहे। गणेश, अगदी बरोबर झाला। अलिबाग येथे जमीन खरेदी केली गेली, याच पैशातून त्या जमिनींचा व्यवहार झाला असं कळतंय। राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाल्याचा दावा ईडीचा आहे। हा मोठा आरोप ईडीचा आहे। प्रवीण राऊत फक्त नावाला होते, संजय राऊत यांच्या वतीनं सर्व व्यवहार करण्यात आले होते। म्हणजे प्रवीण राऊत हे मिडलमॅन होते। काल ABP माझाने बातमी दाखवली होती की जे प्लॉट्स विकत घेतले, जे फ्लॅट्स स्वप्ना पाटकर असो किंवा प्रवीण राऊत यांच्या नावावरती आहेत, ती बेनामी मालमत्ता
मालमत्ता संजय राऊत यांची आहे। आता पत्राचाळीच्या व्यवहारातनं जे पैसे आले, जे पैसे प्रवीण राऊतला मिळाले होते, ते लेयर बाय लेयर एका हवाला चॅनलच्या माध्यमातून या प्रॉपर्टीजला विकत घेण्यामध्ये वापरलं गेलं असं म्हटलं जात आहे। पत्राचाळीतला गैरव्यवहार असो, दादरचा घर असो किंवा अलिबागमधील जमीन व्यवहार, यामध्ये संजय राऊत याच्या सांगण्यावरूनच झाले। म्हणजे संजय राऊत यांच्या या सगळ्या बेनामी संपत्त्या होत्या, मालमत्ता होती आणि राऊतांनी याचा व्यवहार केला, याच्यासाठी पैसे राऊतांनी दिले आणि हा सगळा पैसा काळा पैसा होता, अशा प्रकारचा आरोप ईडीनं केला आहे। त्यांना थेट फायदा झाला असंही कळतंय। 1 कोटी रुपये 6 लाख रुपये मिळाले संजय राऊतांच्या परिवाराला। पत्राचाळीतनं 1 कोटी 6 लाख रुपये मिळाले। प्रवीण राऊत संजय राऊतचे हे फ्रंटमॅन होते आणि यांच्याकडे अलिबागची जागा, ज्या प्लॉट विकत घेतल्या, जे प्लॉट प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावरती होत्या 9 प्लॉट्स, त्या 9 प्लॉट्स ज्या व्यक्तीकडनं खरेदी केल्या गेल्या त्या व्यक्तीनं या व्यवहारासंदर्भातली सगळी माहिती ईडीला दिली आणि त्याने हे मान्य केले की मला कॅशमध्ये व्यवहार केलं गेलं। ऑन पेपर जमिनीचा जो मूल होता तो खूप कमी गेले होते आणि इतर पैसा, हा काळा पैसा ब्लॅकनं हवालाच्या माध्यमातून मला कॅश, रोख रक्कम दिली गेली आहे असं या स्टेटमेंटमध्ये त्या घर मालकानं किंवा त्या जमीन मालकानं स्टेटमेंटमध्ये दिलं आहे। आणि यामध्ये ईडीचा दावा आहे की 2 मुख्य साक्षीदार त्यांच्याकडे आहेत, जे या व्यवहाराबद्दल त्यांनी पूर्ण माहिती ईडीला दिली आहे। या 2 गेला तपासामध्ये निष्पन्न झालं की एंड बेनिफिशरी, मूळ बेनिफिशरी, ज्याला मूळ फायदा ज्याला व्यक्तीला झाला ती व्यक्ती संजय राऊत आहे। हे सगळे फ्रंटमॅन होते। प्रवीण राऊत देखील संजय राऊतांसाठीच व्यवहार करत होते। या पैशांचा वापर करत जमीन खरेदी केली गेली आणि हे पैसे जे कॅशमध्ये आले होते, हे पैसे जमीन खरेदी करण्यासाठी त्या जमीन मालकाला, मूळ मालकाला दिले गेले होते आणि त्या मूळ मालकानं ईडी समोर साक्ष दिली आहे, स्टेटमेंट दिली आहे। हा मोठा आरोप ईडीकडनं केला गेला आहे। अमोल, गणेश, या संदर्भातले अपडेट आम्ही घेतो, तुम्ही थोडंसं आपल्या सोबतच राहा। यातली आणखी एक मोठी अपडेट आपल्या हाती आली आहे। प्रवीण राऊत पत्राचाळ पुनर्विकासाचं काम पाहत होते असं ईडीनं म्हटलेलं आहे। पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराचा फायदा संजय राऊत यांनाच झाला असंही ईडीनं म्हटलेलं आहे। प्रवीण राऊत यांचा संबंध फक्त नावाला आहे, पण खरा फायदा हा संजय राऊत यांनाच झालेला आहे असा युक्तिवाद ईडीनं आता कोर्टामध्ये केलेला आहे। गणेश, अगदी बरोबर, आपण काल डॉक्युमेंट्सही दाखवले होते, त्यामध्ये प्रवीण राऊतचं स्टेटमेंट आहे। जर प्रवीण राऊतचं स्टेटमेंटही नीट वाचलं तर त्यामध्ये देखील वेगवेगळ्या कंपनींचा उल्लेख आहे। या कंपनी कोणाच्या आहेत तर माधुरी राऊत, वर्षा राऊत आणि इतर काही प्रायव्हेट लोक आहेत ज्यांच्या नावावर वेगवेगळ्या कंपनीज तयार केल्या गेल्या आणि या कंपनींमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली दिले गेले होते आणि हे इन्व्हेस्टमेंट दाखवून त्या कंपनीमधून वेगळा फायदा झाल्याचं दाखवून ते पैसे माधुरी राऊत असो किंवा वर्षा राऊत यांच्यापर्यंत दिले गेले आणि त्या पैशांचा वापर करून जमीन खरेदी केल्या गेल्या आणि ह्या बेनामी मालमत्ता होत्या। हे बेनामी मालमत्ता प्रवीण राऊत त्यांच्या नावावरती होत्या किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या नावावरती होत्या आणि स्वप्ना पाटकर किंवा त्यांच्या परिवाराच्या नावावरती होत्या असं कळतंय। आणि यामध्ये ह्या सगळ्या घडामोडींमध्ये एंड बेनिफिशरी संजय राऊत होते। म्हणजे ईडीची केस क्लिअर आहे, संजय राऊत ऑन पेपर कुठेही नसतील, मात्र संजय राऊतच बॅकडोअरमधनं सगळे कामं करत होते। बॅकडोअरमधनं त्या कामांच्या ऐवजी जो पैसा येत होता तो प्रवीण राऊत संजय राऊतांच्या साठी स्वीकारत होते आणि नंतर प्रवीण राऊत हे पैसे फ्लॅट्समध्ये, प्लॉट्समध्ये किंवा इतर कुठेतरी त्याची गुंतवणूक करून तिथं ती जागा, ते फ्लॅट्स आपल्या नावावर करून गणेश तेच अपडेट आहेत। गैरव्यवहारातले पैसे दादर आणि अलिबाग या ठिकाणी गुंतवले, संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच हे पैसे गुंतवले असं ईडीनं म्हटलेलं आहे। एक मोठा आरोप ईडीच्या वतीनं केला जातोय। ईडीनं राऊतांची 5 दिवसांची कोठडी मागितलेली आहे। या तासाची मोठी बातमी, ईडीनं राऊतांची 5 दिवसांची कोठडी मागितलेली आहे। गणेश, 8 दिवसांची कोठडी मागितली आहे संजय राऊतांची आणि संजय राऊतांवरची रिमांड रिपोर्ट आहे, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केला गेला आहे, पैशांचा व्यवहाराचा उल्लेख आहे आणि हे एंड बेनिफिशरी आहेत, यांच्या सांगण्यावरूनच प्रवीण राऊत काम करत होते। अनेक लोकांकडनं हे पैसे गोळा करून संजय राऊत यांच्या नावावर फ्लॅट्स किंवा प्रॉपर्टी करण्यासाठी ते पुढे आले, मात्र संजय राऊत यांनी ते आपल्या नावावर न करता बेनामी संपत्ती, बेनामी मालमत्ता गोळा केला असा आरोप आहे। 1 कोटी समोर ठेवली आहे आणि यासोबतच इतर बाबी
महत्त्वाच्याकडे आहेत. आणखी काही जागांबद्दल, संपत्तींबद्दल, मालमत्ताबद्दल ईडीला चौकशी करायची आहे. यासाठी त्यांची 8 दिवस म्हणजे अकाउंटमधनं 37 लाख रुपये दादरचा फ्लॅट घेण्यासाठी आणि कोणी केले तर प्रवीण राऊत. गणेश यांच्याशी आपला संपर्क थोडासा तुटतोय, परंतु एक अपडेट आहे. 8 दिवसांची कोठडी मागितलेली आहे ईडीनं राऊतांची. अनेक गंभीर आरोप सुद्धा केलेले आहे. ईडीचा युक्तिवाद संपलेला आहे. ईडीनं राऊतांची 8 दिवसांची कोठडी मागितलेली आहे. या तासाची मोठी बातमी. सध्या कोर्टामध्ये हे सुनावणी सुरू आहे. ईडीनं राऊतांची 8 दिवसांची कोठडी मागितलेली आहे. राऊतांचे वकील आता युक्तिवाद करणार आहेत. गणेश, पुन्हा एकदा जाऊयात गणेशकडे. गणेश, तुमच्याकडे काय अपडेट? जसं मी म्हणालो की ईडीनं असं म्हटलेलं आहे कोर्टामध्ये, जे व्यवहाराबद्दल तर माहिती दिलीच आहे, पण संजय राऊत हे सहकार्य करत नाहीये तपासामध्ये, असं ईडीनं आरोप केला आहे. 4 समन्स पाठवले गेले, त्यामध्ये फक्त एकदाच त्याने समन्सला उत्तर दिलं आणि त्यानंतर ते आमच्याकडे आलेच नाही. म्हणून संजय राऊत हे तपासामध्ये सहकार्य करत नाही, म्हणून रेड केली गेली आणि त्यांना नंतर आताही ईडी कस्टडीमध्ये सहकार्य करत नाहीयेत. त्यांच्याकडनं अनेक प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत, ती उत्तर ते देत नाहीत. यासाठी आम्हाला त्यांच्याकडनं सखोल चौकशी करायची आहे. यासाठी 8 दिवसांची कस्टडी देण्यात यावी, अशी मागणी ईडीनं कोर्टासमोर ठेवली. आपण म्हणतो की दादरचा गार्डन कोर्टचा फ्लॅट असो, त्यासाठी 37 लाख रुपये प्रवीण राऊतने दिले संजय राऊतांनी, पण ते पैसे संजय राऊतांचेच होते. संजय राऊतांनी काही व्यवहार केले होते, त्या व्यवहारातून आलेले पैसे प्रवीण राऊतकडे दिले गेले आणि प्रवीण राऊतनं आपल्या कंपनीच्या माध्यमातून ते पैसे संजय राऊत यांना दिले आणि संजय राऊतने त्या पैशांना गार्डन कोर्ट दादर इथला फ्लॅट विकत घेतला. तशाच प्रकारे 1,06,00,000 रुपयांचा व्यवहार झाला. प्रवीण राऊत आणि इतर कंपनीच्या माध्यमातून ते पैसे संजय राऊत आणि त्यांच्या परिवाराला दिले गेले आणि त्यांच्याकडून या पैशांचा वापर केला गेला आहे अलिबाग इथल्या प्लॉट्सच्या खरेदीसाठी. म्हणून राऊतांवरती आरोप असा आहे की ते बॅकडोरमधनं काम करायचे. त्यांचे फ्रंटमॅन प्रवीण राऊत होते. प्रवीण राऊत यांच्या कंपनीज होत्या. या कंपनीमध्ये पैसे, जे व्यवहाराचे पैसे होते ते घ्यायचे आणि नंतर संजय राऊतच्या सांगण्यावरनं पुढचे व्यवहार ते करायचे. जमिनीचा व्यवहार असो किंवा इतर फ्लॅटचा व्यवहार असो. म्हणून ईडीचं म्हणणं आहे की संजय राऊत जे म्हणतायत की माझ्यावर फक्त 55 लाख रुपये घेण्याचा आरोप आहे, तेही ऑफिशियली चेकच्या माध्यमातून घेतलं गेलं आहे. तसं नाही आहे, तर बेनामी घेण्यास संजय राऊतांचा वापर केला होता. प्रवीण राऊत पैसे स्वीकारायचे संजय राऊतच्या माध्यमातून आणि ते पैशांचा वापर करत संजय राऊत आपल्यासाठी प्रॉपर्टीज घ्यायचे. म्हणून पुढे आणखी अशा प्रॉपर्टीज आहेत, आणखी असे व्यवहार झाले ज्याबद्दल चौकशी पूर्ण करण्यासाठी मिळावा, ही विनंती कोर्टासमोर ईडीनं केली. आता संजय राऊत यांच्यासाठी त्यांचे वकील अशोक मुंदर्गी हे युक्तिवाद करतील आणि त्यानंतर कोर्ट आपला फैसला देईल. निश्चितच पत्राचा आर्थिक गैरव्यवहाराचा फायदा संजय राऊतां यांना झालेला आहे. प्रवीण राऊत यांचं नाव फक्त नावालाच होतं. खरा फायदा हा संजय राऊत यांनीच घेतलेला आहे, असा युक्तिवाद सध्या ईडीनं मांडलेला आहे. ईडीनं या संदर्भामध्ये 8 दिवसांची ईडीची कोठडी सुद्धा मागितलेली आहे. प्रवीण राऊतांनी दिलेल्या पैशांमधून दादर आणि अलिबाग या ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे, असा सुद्धा आरोप ईडीनं केलेला आहे. आता या संदर्भामध्ये ईडीचा सध्याचा जो युक्तिवाद आहे तो संपलेला आहे आणि आता संजय राऊत यांचे वकील या संदर्भामध्ये आपला युक्तिवाद मांडतायत. पुन्हा एकदा जाऊयात गणेशकडे. अमोल, एक महत्वाची अपडेट इथं आहे. काल एबीपी माझाने बातमी दाखवली होती की ईडी फक्त पत्राचाळ प्रकरणाचा तपास करत नाहीये, तर परदेशात त्यांचे जे दौरे झाले संजय राऊतांचे, ते काही बांधकाम व्यावसायिकांकडून फायनान्स केले गेले होते, त्याबद्दल तपशील त्यांना घ्यायचे. आणि ईडीनं हेच सांगितलं की 2010 ते 11 मध्ये संजय राऊत यांच्या फॉरेन टूर्सचा फायनान्स काही प्रायव्हेट पर्सन्सने केले होते, म्हणजे काही बांधकाम व्यावसायिकांनी केले होते. ते त्यांना का केले गेले, हे पैसे कोणत्या व्यवहारातले होते का, आणि व्यवहार झाले म्हणून त्यांच्यासाठी फायदा जो झाला होता, त्या फायद्याच्या ऐवजमध्ये संजय राऊत यांच्या ह्या फॉरेन टूर्सला फायनान्स केलं गेलं होतं का, त्याचाही तपास आम्ही करतोय. 2010 आणि 11चा उल्लेख इथं ईडी करताय की या 2 वर्षांमध्ये संजय राऊत आपल्या परिवारासोबत परदेशात गेले होते. त्याचे पैसे काही प्रायव्हेट लोकांनी दिले आहेत. ते का दिले, त्याच्यामध्ये काय व्यवहार झाला होता, याबद्दल आम्हाला माहिती घ्यायची आहे. काल हीच बातमी एबीपी माझाने दिली होती की संजय राऊतांच्या या परदेश वारींसंदर्भातही ईडी चौकशी संदर्भात माहिती घेते. त्यासोबतच 2010 ते 11 मध्ये प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना
दरमहा 2 लाख रुपये देण्यात येत होते। हे पैसे का दिले गेले, 2-2 लाख रुपये दर महिन्याला का दिले जात होते, याबद्दलही ईडीला संजय राऊतांकडून चौकशी करायची आहे। त्यांना प्रश्न विचारले गेले पण त्याचं उत्तर दिले नाही। ही माहिती प्रवीण राऊतनं आपल्या स्टेटमेंटमध्ये ईडी समोर दिली आहे की मी दर महिना त्यांना एवढे पैसे द्यायचे होते, तर ते पैसे का द्यायचे त्यामुळे सांगायचं होतं ते पैसे संजय राऊतांचेच होते, संजय राऊतांचे पैसे माझ्याकडे जे होते त्यातले पैसे त्यांना मी देत होतो असं प्रवीण राऊतने म्हटले। पण यावर संजय राऊतांनी ईडी समोर कोणतेही उत्तर दिलेलं नाही आहे। याशिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की 2 मुख्य विटनेसेस आहेत आणि 2 सोबतच काही अशी लोक आहेत ज्यांनी काही महत्त्वपूर्ण पुरावे त्यांना दिले आहेत आणि या दोन्ही विटनेसला त्यांनी प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला असं ईडीनं म्हटलेलं आहे। म्हणून यांची कस्टडी देण्यात यावी, म्हणजेच संजय राऊत या 2 मुख्य साक्षीदारांना धमकवत होते, त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू होता असंही ईडीनं आता आरोप संजय राऊतांवरती केला आहे। जे साक्ष मिळाली किंवा जे पुरावे मिळाले त्या पुराव्यांना टॅम्पर करण्याचाही प्रयत्न संजय राऊतांनी केला असं म्हटलं जातं। आता बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू होतोय, बचाव पक्ष या ईडीच्या आरोपांवर काय म्हणतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। अमोल, बरोबर आहे गणेश, बचाव पक्ष आता नेमका काय बचाव करतं याकडे लक्ष लागलेलं आहे। सर्वात महत्त्वाची या घडीची बातमी, राऊतांच्या परदेश दौऱ्याबाबत सुद्धा ईडीनं अनेक आरोप केलेले आहेत। प्रवीण राऊत यांच्याकडून संजय राऊत यांना दर महिन्याला 2 लाख रुपये दिले जायचे असा आरोप ईडीनं आता न्यायालयामध्ये केलाय। राऊतांच्या परदेश दौऱ्यांसाठी सुद्धा मदत करण्यात आली होती असा आरोप सध्या करण्यात येतोय आणि संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तिवाद सध्या सुरू झालेला आहे। गणेश, याचा अर्थ एकूण संजय राऊत यांच्याकडे येणारा पैसा, मनी लॉन्ड्रिंग, कुठून पैसा आला होता आणि तो कशासाठी वापरला गेला, ह्या सगळा ईडीचा भर आहे युक्तिवादाचा। अगदी बरोबर कविता कोर्टासमोर ईडीला आपली केस प्रूव्ह करावी लागते आणि जर रिमांडही मागायची असेल तर कोर्टामध्ये ईडीला एक कॉन्फिडन्स द्यावा लागतो की आम्ही जी कारवाई केली ती योग्य आहे। म्हणून हे डिटेल्ड रिमांड रिपोर्ट त्यांच्या समोर सादर केली गेली, ज्यामध्ये पत्रासहितनं 1,06,00,000 रुपये आले। प्रवीण राऊतने साक्ष दिली आहे, सपना पाटकरने साक्ष दिली आहे की आमच्या मालमत्ता या संजय राऊतांच्या आहेत, सगळ्या संजय राऊतांचा, त्या पैशांना प्रवीण राऊत स्वीकारायचे आणि त्यानंतर संजय राऊत सांगण्यावरनं इतर प्लॉट्स आणि फ्लॅट्समध्ये त्यांची गुंतवणूक व्हायची। पैसेही मिळायचे संजय राऊतांना प्रवीण राऊतांकडून आणि त्यांच्या परिवाराचे आर्थिक हितसंबंध होते हेही दाखवण्याचा प्रयत्न केला। याशिवाय त्यांनी हेही इथं म्हटलंय की परदेश वारी ज्या संजय राऊतांच्या झाल्या त्याही फायनान्स केल्या गेल्या होत्या। काल आपण ही बातमी दाखवली होती की दुबईमध्ये काही बांधकाम व्यावसायिकांसोबत एक बैठक झाली होती, ज्यामध्ये प्रवीण राऊत काही होते आणि बैठकीनंतर आता भेटीनंतर काही व्यवहार झाले होते, त्या व्यवहाराचा पैसा देखील प्रवीण राऊत यांच्याकडे आला होता। याशिवाय तिकडेही त्यांनी खर्च नाही केला, तर त्यांचा खर्च काही प्रायव्हेट पर्सनने केला होता, त्याची चौकशी ईडी करत होती। त्याबद्दल काल डॉक्युमेंट्स मागितले गेले होते पण संजय राऊत त्याबद्दल कोणतेही तपशील किंवा माहिती ईडीला देऊ शकले नाही। आता या जर आपण ही पूर्ण केस पाहिली तर या केसमध्ये एक गोष्ट ईडी टॅक्टफुली की काळा नाला व्यवहार कोणी संजय राऊतांनी केले। संजय राऊतांच्या व्यवहारांना प्रवीण राऊतांनी काय केलं तर संजय राऊतांच्या सांगण्यावरनं त्या पैशांची गुंतवणूक प्रॉपर्टीजमध्ये केली, फ्लॅट्समध्ये केली आणि त्यांना रोख रक्कमही दिली। तर ईडीची केस क्लिअर आहे की प्रवीण राऊत हा फक्त फ्रंटमॅन आहेत, संजय राऊत सगळं सांगायचे, संजय राऊत सगळे व्यवहार यायचा, स्वप्ना पाटकर आणि इतर लोकांच्या माध्यमातून ते फिरवून एंड बेनिफिशरी तेच होते असं ईडी दाखवण्याचा प्रयत्न करते आणि यासाठी हे पुरावे त्यांनी समोर ठेवलेले आहेत। रिमांड रिपोर्टमध्ये त्याला मेन्शन केलेलं आहे। कोर्ट आता याला कसं पाहतं हे आता महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे, आरोप अनेक होत आहेत। गणेश, आणखीन एक महत्त्वाचा आणि एक मोठा आरोप ईडीकडनं होतोय की तो म्हणजे साक्षीदारांना धमकवलं जाते संजय राऊत यांच्याकडनं। या आरोपाच्या बाबतीत काय सांगाल, काय पार्श्वभूमी आहे याला? बघा, एका साक्षीदारानं तर पोलिसांनी तक्रारच केली आहे, ती साक्षीदार आहे स्वप्ना पाटकर। त्यांनी काल गुन्हाही दाखल केला आहे, त्यांच्या तक्रारीवरती गुन्हा दाखल झाला आहे। दुसरा साक्षीदार कोण याबद्दल अद्याप ईडीनं कोणती माहिती दिली नाहीये। स्वप्ना
पाटकर यांचा 19 जुलै रोजी रात्री साक्ष झाली आहे. त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे. जवळपास 7 तास त्यांचं स्टेटमेंट चाललं होतं आणि त्या स्टेटमेंट नंतरच ईडीच्या कारवाईला वेग आला होता. स्वप्ना पाटकर यांचे कौटुंबिक संबंध देखील आहेत संजय राऊतांचे. संजय राऊत यांचे जवळचे मानले जाणारे सुजित पाटकर यांच्या त्या पत्नी आहेत. म्हणून कौटुंबिक संबंध, आर्थिक हितसंबंध होते. त्यांनी जी साक्ष दिली, त्यांनी कोर्टासमोर किंवा ईडी अधिकाऱ्यांसमोर हे म्हटलेलं माझ्या नावावर ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या माझ्या नाही, त्याचा व्यवहार मी केला नाही तर संजय राऊतांनी केला आणि पैसाही संजय राऊतांनी दिला. तो पैसा कसा कुठून आला त्याबद्दलही तपशील स्वप्ना पाटकर यांनी कोर्टासमोर ईडी समोर ठेवली होती. त्याच्यावर काम केले गेले आणि त्यानंतरच हे धाड टाकली गेली. म्हणून एक साक्षीदार स्वप्ना पाटकर आहे. दुसऱ्या साक्षीदाराबद्दलही असे ते जर त्यांचे साक्षीदार त्यांना धमकावलं गेलं असेल तर तो एक वेगळा गुन्हा होतो. ते ईडी याला कसं पाहतं किंवा त्याबद्दल काय पुढे करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र आता कविता एक लेटेस्ट अपडेट येते की अशोक मुंदर्गी यांच्याकडनं आता त्यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2020 मध्ये EOWनं सर्वात आधी या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता, ज्यानंतर CIR दाखल केला. संजय राऊतांची जी अटक आहे त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. आरोप जे आहेत खोटे झाले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की राजकीय सोडापोटी केलेली कारवाई आहे. राजकीय दबावाखाली ईडी काम करते असं अशोक मुंदर्गी म्हणतात. मुंदर्गी असं म्हणतायत की महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाली आणि त्यानंतर हे सगळं केलं जातं. म्हणजे सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार हे सूडबुद्धीनं करते किंवा ईडीचा वापर करतं असं त्यांचं म्हणणं आहे. प्रवीण राऊत हे व्यापारी आहेत त्यांचं म्हणणं आहे. संजय राऊत हे स्वतः एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांचे स्वतःचे काही आर्थिक त्यांच्या उलाढाल करणाऱ्या काही कंपनीज आहेत. म्हणून त्यांच्याकडे पैसा फक्त प्रवीण राऊतच्या माध्यमातून येत नाही. त्यांच्या स्वतः काही कंपनीज आहेत. त्या कंपनीज काम करतात, प्रॉफिट मेकिंग कंपनीज आहेत. तर त्या कंपनीजने एवढा पैसा येतो आणि त्यातनंही संपत्ती गोळा केली गेली आहे. म्हणजेच जे आरोप होत आहेत की पत्राचाळीच्या पैशातनं ही प्रॉपर्टीज गोळा केली गेली आहे, तसे आरोप खोटे आहेत. संजय राऊत यांची स्वतःची काही कंपनी आहे ज्यामध्ये त्यांना प्रॉफिट येतं, त्यांना पैसा येतो. त्या पैशाचा वापर करूनच ही कंपनी किंवा या जागा त्यांनी घेतल्यात असं अशोक मुंदर्गी म्हणतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदीत असं लोक कंगाल नाही आहेत. त्यांच्याकडे पैसा येण्याचे अनेक साधनं आहेत आणि ते लीगल साधनं आहेत. म्हणून जे आरोप होत आहेत की ब्लॅकचा पैसा आहे तो खोटा आहे त्यांचं म्हणणं आहे. आणि ईडीला जे काही तपास करायचा आतापर्यंत त्यांनी केलेला आहे, त्यांना आता कस्टडीची गरज नाही असं ते म्हणतायत. पुढे जाऊन ते असं म्हणतायत की जर कस्टडी द्यायची असेल तर काही शॉर्ट टर्म कस्टडी देण्यात यावी. म्हणजे जर 8 दिवस मागणी अशोक मुंदर्गी 3 मुख्य पॉईंट्स इथे ठेवतात. एक म्हणजे राजकीय सोडापोटी ही कारवाई केली गेली आहे. त्यानंतर लगेच ईडी पॉलिटिकल प्रेशरमध्येही काम करत आहे. तिसरं त्यांचं म्हणणं आहे की संजय राऊत यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या कंपनीज आहेत, त्यांच्याकडे पैसा येतो त्या कंपनीच्या माध्यमातून आणि तो लीगल पैसा आणि या लीगल पैशांचा वापर करूनच त्यांना या प्रॉपर्टीज गोळा केल्या आहेत. कोणताही काळा पैसा किंवा कोणतीही बेनामी मालमत्ता न्यायालयासमोर बाजू मांडता आहेत संजय राऊत यांची. आणि त्यांचा मुख्य युक्तिवाद हा आहे की प्रवीण राऊत हे व्यावसायिक आहेत असा एक युक्तिवाद करण्यात आलेला आहे. प्रवीण राऊत हे व्यावसायिक असल्याचा उल्लेख राऊतांच्या वकिलांनी केला, कारण प्रवीण राऊत यांच्याकडनंच पैसे संजय राऊतांकडे आले अशी ईडीची केस आहे. महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. याकडे न्यायालयाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या वकिलांकडनं होतोय. प्रवीण राऊत यांच्याकडनं पैसे संजय राऊत यांच्याकडे आले, याला ईडीनं हा जो आरोप केलेला आहे त्या आरोपाला अशोक मुंदर्गी हे प्रतियुक्तिवाद करता आहेत. आणि कोठडी जी 8 दिवसांची मागण्यात आलेली आहे ईडीकडून, ती कोठडी इतक्या दिवसांची देऊ नये, कमी करण्यात यावी असं अशोक मुंदर्गी यांनी म्हटलेलं आहे. राऊतांना कोठडी द्यायची असेल तर कमी वेळेची कोठडी द्या. संजय राऊत यांच्याही अनेक कंपन्या आहेत. राऊतांकडे आलेले पैसे हे बेकायदेशीर नाहीत तर कायदेशीररित्या आलेले आहेत असा युक्तिवाद न्यायालयामध्ये सध्या करण्यात येतोय. संजय राऊत यांच्या कंपन्या आहेत, राऊतांकडे सुद्धा पैसे आलेले आहेत, मात्र ते सगळे पैसे हे कायदेशीररित्या आलेले आहेत. विशेषतः ईडीनं जी कोठडी मागितलेली आहे 8 दिवसांची संजय राऊत यांच्यासाठी, त्या कोठडीला संजय राऊत यांच्या वकिलांनी विरोध केलेला आहे. संजय राऊत यांना जर कोठडी द्यायचीच असेल न्यायालयाला तर ती 8 दिवसांची देऊ नये, त्यापेक्षा कमी कालावधीची द्यावी अशी एक महत्त्वाची मागणी सध्या संजय राऊत यांच्या वकिलांकडून न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. याशिवाय या केसमध्ये असलेलं राजकारण हे न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या वकिलांकडून करण्यात येतोय. ही बाब अधोरेखित करण्यात येते
की संजय राऊत यांच्यावर कारवाई होण्याचा काळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाल्यानंतर ही कारवाई झालेली आहे, त्यामुळे या कारवाईला राजकीय बाजू आहे असं सांगण्याचा एक प्रयत्न संजय राऊत यांच्या वकिलांकडून न्यायालयामध्ये करण्यात येतोय। संजय राऊत यांच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू झालाय। संजय राऊत यांची अटक ही राजकीय हेतून झालेली आहे, इतके दिवस त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही असा सवालही त्यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला। आणि संजय राऊत यांना हृदयाचा विकार असल्याचं संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं। न्यायालयासमोर त्यांच्या आरोग्यासंदर्भातली माहिती देत असताना संजय राऊत यांना हृदयाचा विकार असण्याचं राऊतांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। आता नेमकं काय सुरू आहे न्यायालयामध्ये अपडेट जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा गणेशकडे जाऊयात। गणेश, युक्तिवाद दोन्ही पक्षांना संपलेला आहे कविता, आणि कोणत्याही क्षणी कोर्टाची ऑर्डर समोर येईल, त्यांना ईडी कस्टडी मिळते का नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। पण ज्या प्रकारचे युक्तिवाद झाल्याने ज्या पीएमएलए कोर्ट आपण पाहतो, पीएमएलएच्या रिमांड आपण पाहतो, तर पहिल्या रिमांडमध्ये तर कोणालाही ज्युडिशियल कस्टडी दिली जात नाही, तर ईडीला रिमांड दिली जाते। आता 8 दिवसांची रिमांड मिळते का कमी काळाचा रिमांड मिळतो हे पाहणे महत्वाचं असणार आहे। जसं आपण म्हणतोय की या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं असं म्हणणं की 7:30 वाजता काल त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि काल त्यांच्याबरोबर जी कारवाई केली गेली ती योग्य नाहीये, त्यांना काही त्रास आहे, त्या त्रासाबद्दलही कोर्टासमोर त्यांनी उल्लेख केलेला आहे। आणि असं म्हणतायत की त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस संजय राऊतांसोबत कस्टडीमध्ये इंट्रोगेशन, समजा कस्टडी दिली गेली ईडीची आणि त्यांचा इंट्रोगेशन ईडी करणार असेल तर त्यावेळेला वकिलांना त्यांच्यासोबत उपस्थित राहण्याची परवानगी कोर्टाने द्यावी, जेणेकरून ईडी कोणती खोटी केस करणार नाही किंवा त्यांनी दिलेली माहिती ही योग्यरित्या ईडी घेत आहे का आणि त्याला कोण ऑल्टर करत नाहीये ना याबद्दल आम्हाला शहानिशा करून घ्यायचे, म्हणून मुंदरगींनी विनंती केली की कोर्टानं वकिलांसमक्ष तपास करण्यात यावा, चौकशी करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं हेही म्हणणं आहे की हार्ट पेशंट आहेत, यासाठी त्यांना त्यांची विशेष त्यांची देखरेख करण्यात यावी, त्यांना डॉक्टरने प्रिस्क्राईब केलेले औषधं देण्यात यावी, त्यांना एक मेडिकल इमर्जन्सी तर झाली तर त्यांना तशा प्रकारची फॅसिलिटी उपलब्ध असावी अशा प्रकारची विनंती त्यांनी केली। म्हणजे दोन्ही पक्षांचा युक्तिवाद संपलेला आहे, कोर्ट ऑर्डर डिक्टेट करताय। थोड्याच वेळात संजय राऊत यांना किती दिवसांची कस्टडी मिळते, ईडी कस्टडी, हे कळू शकेल कविता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।